मालाकमण्डलुरधकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यास्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। स्वामींचा दिवस तर आहेच उद्या आज, पण मुख्य म्हणजे आपले देव दत्तप्रभू नृसिंह सरस्वती यांचाही आज श्रीशैल्य गमन असा हा दिवस आहे. श्री अखंडानंद स्वरूपाय निजानंदरूपिणे चिन्मयानंद स्वरूपाय श्रीलोकनाथाय नमो नमः. श्रीवासुदेवानंद शिष्यं दत्तभक्तिपरायणं शक्तिपातविधातारं भजेऽहम् वामनं गुरुं. निर्व्याज प्रेमे मार्गासी दावी इच्छा कशाची न त्या सठावी. सौजन्य समबुद्धीचा योग झाला नमस्कार साष्टांग श्रीवामनाला. तैसी दशेची वाट न पाहता वयसेच्या गावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते या माऊलीच्या ओळीच्या आधारानेच स्वामींचं चरित्र पाहायला काल सुरुवात केली. चरित्र अजून खूप मोठं आहे, सांगणारा छोटा आहे, त्यामुळे काही सांगून सुद्धा ते उरेल किंवा सांगणारा लहान पडेल असं हे चरित्र आहे. काल असं बघितलं आपण की अगदी लहान वयात बाळपणीच स्वामींना ही ओढ लागली. काली मातेचा आईचा आशीर्वाद मिळाला. तिनंच सांगितलं जा तुझे गुरु तुला मिळतील, अमुक ठिकाणी जा. ते गुरु कोण कसे हे सगळं दाखवलं. आत्मानंद प्रकाश ब्रह्मचारी जिथे होते अंगणांमध्ये येरजाला ते दृश्य या छोट्या योगेशला दिसलं वगैरे काल पाहिलं. लहानपणापासून अशी ओढ, अशी तन्मयता, असं ही या मार्गाकडे झेपवणारी ही सगळी तर तो यांचा मार्ग योग मार्ग होता. हे आज आपण पाहिलंय, म्हणजे म्हणतोय की शक्तिपाताचे आचार्य. शक्तिपात योग, कुंडलिनी योग, योग मार्ग हे सगळं ज्यांना आहे त्यांना हा रस्ता दाखवला कोणी? तर देवीने दाखवलाय. महत्वाचं आहे, महाकालींनी दाखवलाय. त्यांच्या आयुष्यामध्ये 2 वेळा त्यांना देवीने दर्शन दिलेलं आहे. आणि हे या मार्गाकडे तू जा,
हा आदेश देवीचाच आहे. एकदा असं स्पष्ट झालेलं आहे की अत्यंत विशालकाय अशी महाकाली की जिच्या दातांच्या सुळक्यातनं जीभ बाहेर लवलवत होती, गळ्यामध्ये नरमुंडांची माळा होती, एरवी तिचं रूप भयंकर, पण यांना दर्शन घडलं त्या काळात ती प्रसन्न होती, सस्मित होती. वर्णन केलंय स्वामींनीच. हे दर्शन घडलं त्यावेळेला हे चरणांवर डोकं ठेवायला जेव्हा निघाले तेव्हा या मातेचा गुडघा हा त्यांच्या डोक्याच्या वर होता, इतकी उंच होती ती. असं प्रत्यक्ष दर्शन देवीने दिलेलं आहे त्यांना. आणि एकदा तर ते असे साधनेला बसले असताना डाव्या हाताच्या भिंतीकडून उजव्या हाताच्या भिंतीकडे अशाच स्वरूपातली माता प्रसन्नपणाने त्याच्याकडे बघत बघत चालली होती. आणि जाताना असा आशीर्वादाचा हात त्यांनी दिला होता. असं देवीचं ओतप्रोत प्रेम. आणि काल सांगितलं की केवढ्या सिद्धी आहे, सिद्धींचा पाऊस म्हणा काही म्हणा, ते स्वामी म्हणजे चालतं बोलतं सिद्धीच, महासिद्धीच होते. पण त्या सिद्धींच्या जोडीला एक प्रकारचं संतत्वही, निखळ संतत्व हे बालपणापासून होतं. आणि तेही काल बघितलं. मला वाटतं मी सांगितलं असेल तर ती पुनरावृत्ती होईल, पण झाली तर चांगल्या गोष्टीची पुनरावृत्ती झाली तरी तुम्ही ती पोटात घालाल, नसेल तर सांगून मोकळा होतो. काशीला स्वामी असताना जांबुवंतराव अमुक तमुक सेवेला यायचे. सकाळी स्नान झालं स्वामींचं की त्यांची छाटी, ते काय लंगोटी आणि छाटी सुद्धा धुवायचं एक तंत्र स्वामींनी सांगितलं. हपटायचं झोपटायचं नाही, सावकाशपणाने ते स्वच्छ करायचं. अजिबात नाही, ते महावस्त्र आहे, ते उगाच ब्रशने असं घासायचं धुपटायचं हे असलं नाही. त्याचं सुद्धा एक तंत्र स्वामींनी सांगितलं कसे धुवायचे. तर ते काम ही मंडळी करत असत. तर काय एका मुक्कामात झालं काय, यांची स्नान तर सकाळीच व्हायचं वगैरे, आणि हे कपडे वरच्या गच्चीवरती हे शिष्य नेऊन वाळत घालायचे. आता वाळत घातल्यानंतर संध्याकाळी ते खाली आणायचे किंवा काय. नेहमी तसं होतं पद्धत की खाली घेऊन यायचं वाळलेले कपडे ना. कुठले आले काय, कपडेच नाहीत. मग काय दिसलं, कपड्याच्या चिंध्या दिसल्या. बोभाटा नको, त्यांना सांगायला नको, ते काही पुन्हा रागवतील किंवा म्हणतील मग असं झालं कसं. गुपचूप यांनी सगळ्यांनी पैसे जमा केले, नवीन वस्त्र आणली, पाण्यातनं काढली, ठेवली, म्हणजे ते धुतलेल्या कपड्यासारखे खाली घेऊन आले. झालं, एक दिवस झालं, दुसऱ्या दिवशी तोच, तिसऱ्या दिवशी यांना ह्या शिष्यांचं ही गडबड अशी आहे की आपले पैसे खर्चून आणायचे वगैरे सगळं ठीक आहे, सांगायचं नाही. कारण सांगितलं तर पुन्हा आपल्यालाच रागवतील किंवा म्हणतील हा धंदा तुम्हाला कोणी सांगितला वगैरे. कारण त्यांना आवडत नव्हतं शिष्याने आपल्यासाठी पैसे उगाचच खर्च करावे. मग पण स्वामींच्या ते काय दूधखोळे होते, ते वस्त्र पाहिल्याने म्हटलं अरे हे पुरी वस्त्र का रोज येत आहेत, कोण हे वस्त्र देते. आता यांना विषय आहे काय, तुम्ही जे भिजवले ते आम्ही आणून दे. हे त्यांच्या पुढचे स्वामींनी
2 प्रहरी हळूच गच्चीवर जाऊन पाहिलं. अलगद दार उघडलं गच्चीचं, तर काय दिसलं, तर माकडांची टोळी आली आणि ती टोळी एक एक वस्त्र घेऊन आपलं काम करीत होती. कारण दुसरं काय करणार ते. मुलं जशी पेपर फाडत बसतात, मजा वाटते ना फाडायला. त्याच्या इतकं जगात फाडण्या इतकं आनंद कशात. जोडणं अवघड आहे, फाडणं सोपं आहे. आणि त्याच्यातच माकडाचं माकड पण म्हणा की आपलं पशुत्व म्हणा आहे. त्यांच्या लक्षात प्रकार आला की हे असं रोज चाललंय आणि माकडं रोज येणारच. किती दिवस छाट्या नव्या आणणार, हे शिष्य काय करणार वगैरे. काही बोलले नाहीत. गच्चीवर गेले, त्या माकडांच्या टोळीला हात जोडले. मी आणि तुम्ही याच्यात काही फरक नाही आहे. जे तत्व इथे आहे तेच तिथे आहे. तुम्ही मी एकच आहोत. माझी एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही या गरिबाची वस्त्र अशी रोज फाडून फेकून देऊ नका. असं केलं तर त्रासच होईल. माकडं बंद झाली, आली नाही. हे चित्ताचं समत्व जितकं आहे तेवढंच ह्या समत्वाच्या जोडीला एक गोष्ट लक्षात येते की तो हा सर्वत्र आहे. हा जो काही अनुभव, ही जी स्थिती, ही स्वामींना प्राप्त झाली होती. बरं तसं ज्ञान नाही आणि तसं भोळं काम नाही. म्हणजे सर्वत्र तेच तत्व आहे वगैरे मान्य आहे. पण व्यवहारात नाही तसं. नाही म्हणजे व्यवहारात वागताना भोळेपणा खोळेपणा काही नाही. एकदा पुण्यातलीच गोष्ट आहे. काही शिष्य असे बसलेले स्वामी आहे. तेवढ्यात एक अगदी जख्ख म्हातारा, धोतर कोट टोपीवाला आत येत होता नम्रपणाने. अगदी ते गरजल्यात नाही, आतून गरज आहे. स्वामी इसको हकाल दो उसे. हा कोण कुठला स्वामींना हे म्हणजे सभ्य. जसं काल सांगितलं तसं त्या बाईला एकदम ते म्हणले येत जाऊ नका इकडे. या माणसाला असं कसं काय कळेना. त्यावेळेला स्वामींची आज्ञा मान्य भाग होतं म्हणून दोघं तिघं उठले. येऊ नका, स्वामींना तुम्हाला भेटायची इच्छा नाही, चला. त्याला घालवत बाहेर कोपऱ्यापर्यंत गेले. त्यांच्यावर आदमणे होते, जुने शिष्य, चांगल्या प्रकारचे ज्योतिषी. आदमण्याने सांगितलं की मला तुमचा काय परिचय नाही, पण असं का म्हणाले असं वेळ. खरंच का तुम्ही इसने गो काटाया है, तुम्ही गाय मारली होती. स्वामी ओरडून म्हणले की यांनी गाय मारली, याला हाकलून द्या. खरंच का तुम्ही गाय मारली. गळा रडायला लागला. हो म्हणले. 40-50 वर्ष झाली असतील. मी नोकरीच्या शोधात होतो आणि नोकरी कुठेतरी मिळायची तर कुठेतरी अशा ठिकाणी मिळाली की हे काम करायचं. तर त्यामध्ये चुकून माझ्या हातनं असं बटन दाबलं गेलं की त्या बटनाने ती पातं ते गाईवरनं फिरवलं. खूप पश्चाताप झाला, पण वाईट वाटलं तरी आता पुन्हा नोकरी जाईल. हे असतं काय केलंस. कुणालाही बोललो नव्हतो. जगात कुणालाही माहीत नाही की मी गाय कापली. मी माझ्या हातनं चुकून का होईना कापली गेली. त्याने बरोबर ओळखलं, चूक आहे माझ्या हातनं, मोठी हत्या. हो ते झालं, पण म्हणलं इथे क्षमा नाही, इथे तुम्हाला जवळ करणार नाही. म्हणजे एका बाजूला त्या वानरांच्या म्हणजे छाती फाडणारी वानरं
त्यांच्याबद्दल ममत्व आहे. तर एकीकडे असं क्रूरत्व आहे, हे चालणार नाही. गाय मारतं म्हणजे काय? महत्व पुन्हा एक लक्षात ठेवा. चुकून झालं ना, मग ते एवढं काय करायचं? झालं नाही, दडवलंच कशाला? अहो, दडवायचं काय कारण आहे? उलट पश्चाताप व्हायला पाहिजे, शरण जायला पाहिजे. देवा चुकून झालं, काही प्रायश्चित्त मी घेतो. प्रायश्चित्त शास्त्रात सांगितले, जमेल तेवढं प्रायश्चित्त करता आलं असतं. आणि असं आहे, गुन्हा किंवा पाप, चूक ही हातनं घडणं हा मनुष्य धर्म आहे. दडवणं हा महान अपराध आहे. दडवायचं कशाला? आणि पुन्हा ते दडवून पुन्हा माझ्याकडे कशाला यायचं? इथे नाही दुसऱ्याला. ही जी काही कर्मठपणा म्हणता येईल, हे स्वामींच्या व्यक्तित्वाचं रसायन होतं. मग आता आज आपण जे बघणार आहोत ते काल मी घोषणा केली की आज फक्त व्यक्तित्व पाहिजे आणि उद्या त्यांचं विचारधन किंवा त्यांचं दृष्टी, त्यांची जीवनदृष्टी ही पाहू, असं मी काल सूचित केलं होतं. असं आहे की या दोन भिन्न गोष्टी आहेत. पहा की एकाच वेळेला साधुत्व, संतत्व, नम्रत्व आणि प्रेममय अंतःकरण आणि त्याच वेळेला ही महान शक्ती, दोन्ही असणारं हे जे व्यक्तित्व आहे, आपण भाग्यवानच आहोत. खरं म्हणजे अतिशय भाग्यवान. का माहिती? की इकडून दत्त मिळाल्याने इकडून चित्त मिळालं. हे याने आपल्याला काय सांगितलं, काय दिलं? दत्त मौली दिली. बस काही करू नका, दत्त दत्त म्हणा, बाकी काही करू नका, त्यांना शरण जा. दत्त जर असतील काही तुमचं अडणार नाही, सगळंच ते करतील. मुक्तिमच्या विंदती, असं प्रत्येक. आणि यांनी आपल्याला काय दिले? यांनी आपल्याला चित्त दिले. चित्त दिले म्हणजे चित्त होतच की काय द्यायचा प्रश्न? चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. हे जे संतांचं वचन आहे, हे वचन सत्य आहे. पण हे चित्त शुद्ध नसेल तर काय करायचं? पुष्कळ नाम घेतलं पण मुळात चित्त शुद्ध नाही. मग आता नामाने नाही का होणार? होईल ना, पण आता कधी किती जन्म असेल कोणाला माहिती? होतील. नामाने होणार नाही असं कसं म्हणा? पण चित्त जर शुद्ध झालं, नाडी शुद्ध झाली, चित्त शुद्ध झालं, तर हेच नाम किती चांगलं होईल. मग काय प्रश्न नाही. हे नाम मग इतकं चांगलं होईल की मग नाम घेता रूपे प्रकटमयी झाला. नाम हे सबीज होतं ज्या वेळेला चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध होण्याचे उपाय काय आहेत? रामदेव बाबा सांगतील तुम्हाला. कुठलं प्राणायाम करायचा, अनुलोम करा, विलोम करा, कुंभक करा, कपालभाती करा, किंवा आणखीन कोणी सांगते सुदर्शन क्रिया करा. हे सगळं चांगलं आहे बरं का, म्हणजे वाईट काही नाही. हठयोगाने आपल्याला हे दिलेलं साधन आहे. अयोग्य आहे त्यात गैर काही नाही. अहो, साधी मांडी मला घालता येईना, आसन कसली करताय, पद्मासन कसलं घालताय, आणि जिना चढायचं तर धाप लागते, तिथे म्हणे केवल कुंभक करा. मरायचं आहे का? शक्यच नाही. म्हणजे ते शक्य नाही. म्हणजे काल मी तुम्हाला बोललो ना की मला भेटलेले जे शास्त्री होते त्यामुळे उगाच काहीतरी योगाच्या गप्पा करू नका. गीतेने केव्हा सांगितले, यतताम अपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्तेत. आणि आत्ताचे हे सगळे जे माऊली माऊली करत जाणारे लोक आहेत ना, पहिला त्यांचा तडाखा असतो तो हा योग या विधी तेने नो हे सिद्धी. माऊली काय म्हणतीये की झालं की योगावरती हाणला जा. अहो, तो योग वाईट आहे, वाईट आहे, पण कुठला योग वाईट आहे?
हा असा हठयोग जो आहे. आणि हल्ली बहुतेक आपण सगळे कसे असतो की यमनियम राहिले बाजूला, एकदम तिसऱ्या इयत्तेतच बसायचा. आमचा मुलगा ना तिसऱ्या इयत्तेतच आम्ही घातला. पहिल्या 2 इयत्तेत वर्ष वाया जातो ना. यम मग नियम, एकदम आसन प्राणायाम. कुठलं आसन करू, आमच्या तब्येतीला कुठलं आसन चांगलं आहे, मग कुक्कुटासन करू का, मग त्याच्या पुढची जरा खास ॲडव्हान्स कोर्स असेल तर मग मुद्रा करा, निर्णय मुद्रा. हे सगळं खरं आहे, पण शेवटी हे प्रत्याहार, धारणा आणि ध्यान हे अवघड घाट आहेत, सोपे नाहीत. हठयोगातला भाग आहे तो असा आहे की ध्यान लावायचं आहे. राजयोगातला भाग असा आहे ध्यान लावायचं आहे, मन स्थिर करायचं आहे. आपणच आपलं मन स्थिर करायचं. अहो काय शक्य आहे का? आणि आपला हा मार्ग स्वामींनी दिलेला मार्ग आहे तो असा आहे की ध्यान लागायचं आहे, करायचं नाही आहे. आपल्या गुरु महाराजांच्या बोलण्यात नेहमी एक शब्द येत असे. ते म्हणायचे, बैठक झाली का? ध्यान म्हणत नव्हते. बैठकीला बसता का नाही, बैठक याचा अर्थ बसणं. बसल्यानंतर जे काय व्हायचं ते होईल. आणि जे व्हायचं त्यामध्ये ध्यान हे जेव्हा आपली वेळ येईल साधकांची त्यावेळेला ते लागेल. आज हप्ता पहिला भरला, 3 हप्ते भरले की लगेच पॉलिसी मॅच्युअर होत नाही, वेळ लागतो. अहो पण हा हप्ता तुमच्या पगारातनं परस्पर जावा, तुम्हाला त्याचे काय आठवणसुद्धा राहू नये, आणि मग मॅच्युअर झाल्यावर पैसे मिळावे. हे किती भाग्य आहे ना. म्हणजे हप्ता भरायचा आहे तोही परस्पर जायचा आहे, आपल्याला काही त्रास नाही. ही अशी सोय आहे इथे. ध्यान लागायचं आहे, लावायचं नाही. असा हा म्हणून म्हटलं की हे 2 प्रवाह आहेत, गंगा आणि यमुना. म्हणजे कसं की नामही आहे, भक्ती आहे, दत्तभक्ती आहे, आणि इकडून चित्तशुद्धी आहे. जर चित्त शुद्ध झालं मग पुढचं काम अगदी सोपं झालं. म्हणजे दोन्ही आलं. म्हणजे आपण भाग्यवान यासाठी की आपण या संगमावरती आहोत. आणि जर इथे येऊनही साधना करत नसलो मग आपल्यासारखे दुर्दैवी आपण. पण मग साधना करून असं का होत आहे? आता किती वर्ष झाली, मी माझ्यासारखाच माणूस म्हणतो, झाली की 50 वर्ष झाली, अजून काहीच नाही, काही नाही. मी आहे तसंच डुलतो, हलतो, संपलं. कुठे काय, मला काही साक्षात्कार, दृष्टांत, नामकं तमकं काहीच नाही. लोक सांगतात आम्हाला निळा प्रकाश दिसला, कोण सांगतं आम्हाला ते ऐकू आलं, कोण सांगतं मला काही कसं काय. आणि हे आपले असे प्रश्न असतात, ते सोडवता अशी पंचायत येते की बाहेरचा तमाशा पाहिलं की अहो बाकीचे लोक काय ध्यान नाही, धारणा नाही, साधं खाणंही चांगलं नाही, कसे मजे टमटमीत असतात, टुकटुकीत असतात. आपण बसलोय, याची जप्ती आली, त्याचं हे झालं, यात नापास झालो, 3 नोटीस झाली. आता हे पैसे कुठून आणायचे, हे पैसे कुठे भरायचे, हे आपले बावळट प्रश्न नेहमीचे आहेत. पण या सगळ्यापेक्षा स्वामींचं व्यक्तित्व आणि जीवनदृष्टी पाहिजे तर हे बघायला पाहिजे की स्वामींनी शक्तिपात योग दिला हे बरोबर आहे, पण त्याच्या जोडीला त्यांचा अतिशय कटाक्ष कशावर होता तर धर्म पालनावर. धर्म जिथे नाही, स्वामी नाहीत. तुम्ही म्हणाल मी शक्तिपाताची दीक्षा घेतो, रोज 8 तास म्हणलं तरी साधना करा, पण धर्म आहे का, आचार धर्म आहे का. एकदा असं झालं, स्वामींचा मुक्काम होता डोंबिवलीला, आणि माझ्यासारखाच कोणतरी देशपांडे कुलकर्णी गेला, मोठ्या जिज्ञासेने दीक्षा मिळेल, कोणतरी मोठे आहे, गेला, पाया पडला. बिचारा स्वभावाने गरीब होता, जिज्ञासू होता, त्याची जिज्ञासा म्हणा किंवा पृच्छा प्रामाणिक होती.
नहीं हो सकता. हो ना. नहीं नहीं हो. हाँ नहीं. ब्राह्मण हो ना. जनेऊ नहीं पहना. आता वरती शर्ट वगैरे म्हणजे बनियन वर शर्ट खालती पॅन्ट किंवा काय असेल, यांना काय माहिती आत जाणवं नाही. जाणवं नाही हे न न बघता, तो उघडा न होता स्वामींना कळलं. आणि जाणवं नाही म्हटल्यानंतर तू ब्राह्मण करला. ब्राह्मण म्हटल्यानंतर आचमन नाही, संध्या नाही, शेंडी नाही, हे ॲडमिशन नाही. या इथे जर ॲडमिशन हवी असेल तर धर्म ही पहिली कसोटी, आणि तोही परंपरागत धर्म. म्हणजे त्याला पुन्हा नाही. आम्ही तुम्हाला गंमत सांगतो, स्वामींनी फक्त अपवादात्मक 1-2 दीक्षाच फक्त आर्य समाजी लोकांना दिली आहे. आर्य समाज मानत नाहीत ना पारंपरिक धर्म. तर जिथे धर्म पारंपरिक नाही, दीक्षा नाही. आणि स्वामींचा हा कटाक्ष का, तर त्यांचं म्हणणं असं आहे की जो धर्म मानत नाही तो देव मानत नाही, आणि जो धर्म मानत नाही ती माणसं देवाला आवडत नाही. तुम्ही कोण धर्माचे बाप आहात का? नाही म्हणे आम्ही ते सुधारक. मग घरी जा. दीक्षा हवी असेल धर्मपालन. आणि ही कशी दृष्टी आहे बघा. जे यांचं म्हणणं आहे तेच यांचंही म्हणणं आहे. दोन्ही स्वामी धर्मपालनाला अग्रक्रम देत होते. जर धर्म नसेल मग मग बाकी बोलायला यायचंच नाही. आणि हा अर्थात फटका जास्ती कोणाला तर ब्राह्मण म्हणणे, कारण धर्म मोडण्यात पुढे कोण ब्राह्मण. बाकीचे लोक त्या मानाने खूप मागासलेले. आता सगळेच पुढारलेले झाले आजच्या काळात. पण धर्मपालनावरती त्यांचा अतिशय कटाक्ष होता. आणि जर तुम्हाला या मार्गात यायची इच्छा असेल तर त्यांचं म्हणणं असं की तुम्ही शास्त्र पाळलं पाहिजे, माणसासारखं वागलं पाहिजे. मनुते इति मानवा. मनुते मी विचार करतो. पशु विचार नाही करू शकत, पण तुम्ही मनुष्य आहात, मानव आहात, मनुते. मग तुम्हाला विचार करता आला पाहिजे. तेव्हा तो नसेल तर बाकीचं काही नाहीच. एक पहिला महत्वाचा भाग असा आहे, आपण सगळेच जण त्यात आहोत, मी सुद्धा आहे. जेव्हा आपण सत्पुरुषाकडे जातो तेव्हा आपलं दुखणं घेऊन जातो. महाराज हे नाही, देवा अजून काही हे होईना. पण ते त्यांच्या कृपेने होतं का नाही, झालंय का नाही? हो झालंय नाही, याचे अनुभव आहेत. पण असलं मागायला जो येतो तो महाराजांना आवडत नाही. महाराज प्रसन्न झाले तो वाटेल ते काम करतील. तो भाग त्यांच्या कृपेचा आहे. आणि त्यांच्या कृपेचा आहे असं ते म्हणणार नाहीत, त्याच्या कृपेचा आहे ते असं म्हणणार नाही मायामुळं झालं. पण हे असलं काही चालणार नाही. तर त्यांनी एका पत्रात स्पष्ट लिहिले. पत्र असं की पूर्वजन्मी अनेक जी काही पापं झाली त्यामुळे या जन्मी आपल्याला त्रास होत असतो. तर तुम्ही त्याचा विचार न करता आहे हे दुःख, कारण प्रपंचाचं स्वरूपच असं आहे की प्रपंच दुःखमय आहे. बावनसालच्या एका पत्रात त्यांनी लिहिले, व्यवहार अवश्य करना परंतु
व्यवहार में अधिक लिप्त होना अच्छा नहीं। कर्म सूत्र से बंधा हुआ जीव स्वकर्मानुसार कहाँ रखता है और क्या क्या सुख दुख भोगता है, ये समझना बहुत ही कठिन। सदा श्री दत्त स्मरण करते रहना, हे लोकनाथ म्हणतात ना, दत्त स्मरण करते रहना, सन्मार्ग में सदा विचरण करना, कठिनाई आने पर श्री दत्त से प्रार्थना करना, वह ही सर्वावस्था में जीव का रक्षक है। आपलं हे आत्ताचं जीवन हा केवळ काय डिस्प्ले आहे, म्हणजे केव्हा तरी शूटिंग केलं ते आत्ता पडद्यावर येते। काय जे काय केलं असेल वाईट चांगलं ते सुखदुःखाच्या रूपाने आपल्याला भोगावं लागतं। कधी कधी स्वामी फार बोलत नाहीत, एवढंच लिहितात, जहाँ सुमती तहाँ संपद नाम, जहाँ कुमती तहाँ विपद निदान। जिथे सद्बुद्धी आहे तिथे संपत्ती असते, नाही वाईट बुद्धी आहे तिथे आपत्ती निश्चित आहे। सुमती शब्दावर भर देताना त्यांनी मुद्दाम प्रयत्नांना जास्त प्राधान्य दिले आहे। कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जिस कर्म कराई तिस फल चाखा। तर तुम्ही जे काय केलंय, आपण जे काय केलंय, मी बरं वाईट केलंय ते भोगत असतो, तडफडून दुःखी होऊन मार्ग सोडून हताश होऊन प्रयत्न सोडायचे नाही। प्रयत्न करणं हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे असं स्वामींचं मत आहे। एका पत्रात नागपूरहून ते लिहितात, उद्योग से देवता इंद्रादिक स्वर्गलोक प्राप्त किए हैं। हे इंद्र ही पोस्ट आहे, देवता नाही आहे। जो जीव अतिशय पुण्यवान आहे त्याला ती पोस्ट मिळते। कशामुळे? उद्योग से ही रामचंद्र रावण का वध किया है, उद्योग से ही योगी जन्म मृत्यु का जय करता है, उद्योग से ही पाश्चात्य लोग साइंस का आविष्कार किया है। अधिक क्या लिखूं, उद्योग से ही जगत की स्थिति हो रही है, अतः तुम भी उद्योग परायण होकर अपना अभिष्ट को प्राप्त करो। हे त्यांचं पहिलं म्हणजे प्रमेय आहे की तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर प्रयत्न करायला पाहिजे। आम्ही डोळे मिटून बसतो, बसण्याला काही महत्त्व नाही, नुसतं आळशासारखं बसणं मंजूर नाही। बैठक करायची, स्वामींचा कटाक्ष आहे। तुम्ही कशी करावी साधना? आधी गुरुस्मरण करा, देवता स्मरण करा, त्यांना प्रार्थना करा की माझं साधन व्यवस्थित होऊ दे, आणि मग एक किंचित काही काळ हा जप केल्यानंतर तुम्ही तुमची साधना सुरू होऊ दे। ते करण्यातही प्रयत्न महत्त्वाचा आहे। पण या प्रयत्नापेक्षा सुद्धा हे जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, या दोन्ही स्वामी महाराजांचं असं स्पष्ट मत आहे, सगळ्यात श्रेष्ठ पुरुषार्थ कुठला तर धर्म, म्हणजे धर्म हा आहे, मोक्ष हे फलित आहे पुढचं। नजर तिथे ठेवायची आहे आणि आचरण धर्माचं करायचं आहे। मी हे स्वामींचं मत सांगतो, माझं नाही आहे। मी काही इतका धर्मनिष्ठ वगैरे काही नाही आहे, पण धर्मनिष्ठ नसल्यामुळेच तर माझा असा अधिकार आहे की धर्मपालन न करण्यामुळे काय होतं ते मी अनुभवले। धर्म अधर्म हा पदोपदी घडत असतो। कधी आपण खोटं बोलतो, कधी नको ते पैसे स्वीकारतो, कधी कोणाच्याही हातचं काहीही खातो,
मी शाकाहारी आहे बरं का अजून, पण पण असा सोहळा नाही आहे मी, म्हणजे धर्माप्रमाणे काही वागत नाही. पण ते न वागण्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहे ते मी पाहिलेले आहेत. त्यामुळे हे चालणार नाही. खरं सांगू का, हे दोन्ही स्वामी असोत नाहीतर दत्तगुरू असोत, त्यांच्या मनात धर्म, जात, पात असलं काही नसतं. सगळ्याच्या पलीकडे आहेत ते. कोण शुद्ध भावाने याला एवढंच ते बघतात. तिथे फक्त काय पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे आणि निष्ठा पाहिजे. ती असेल मग सगळं आहे. पण ती बेताचीच आहे. शंकेखोरपणा भरपूर आहे, संशय मनात पुष्कळ आहेत. आणि तरी असं वाटतं की स्वामींनी आमचं काम केलं तर आम्ही त्यांचं कायमचे ऋणी लावू. पण ते तुमचं काम करायला काय शक्य आहे का? त्यामुळे धर्माचं, आता तुम्ही म्हणा की धर्म म्हणजे काय, स्वामींनी अनेक ठिकाणी आपल्या शिष्यांना खडसवलंय. माता पिता की सेवा करो, सुबह उठते ही माता के चरण को स्पर्श करो. अहो असं शक्य आहे का? मी काय आमच्या आईवडिलांना असं वंदन केलेलं नव्हतं. पण ती भावना जर नसेल, जर आईवडिलांबद्दल जर प्रेम नसेल, धर्म कसा करताय? पहिलं काय असेल तर माता पित्यांची सेवा. अहो ते एक जर धर्म पाळला, मला वाटतं की वृद्धाश्रमाची गरजच राहणार नाही. आता काय झालं, वृद्धाश्रम ही अपरिहार्य घटना, म्हणजे काळाची गरज आहे असं वगैरे झालंय. त्यामध्ये दोन्ही विभाग आता ऐकायला मिळतात. जे कधी जाऊन पाहिलं, 1-2 दिवस जाऊन राहावं तिथे वृद्धाश्रमात, म्हणजे कळतं की वृद्ध तरी कसे आहेत, ते कुटुंबात ठेवून घेण्याचे योग्यतेचे आहेत का ते तिथेच म्हणजे कोंडवाड्यात ठेवण्याचे योग्यतेचे आहेत असं कळतं. कारण 80वं वय आलं तरी लोभ, मत्सर, उणं दुणं, हे नाही ते नाही, जाऊ द्या ते मग. पण काही असलं तरी ते देव आहेत. आज इतका वाईट काळ आलाय, सरळ ताडकन आईबाबांना पोरं म्हणतात, आम्हाला जन्माला कशाला घातलं, आमचं वाटोळं कशाला केलं, असं विचारणारे जर असतील तर ते साधनेला अपात्र. नाही चालणार. तुम्हाला ज्यांनी शरीर दिलं आणि नाही सेवा करतात, नका करू, पण वाईट तर बोलू नका. तिकडे आईशी भांडायचं, बापाला विचारायचं नाही आणि म्हणे मी साधनेला गेलं, नापास, पहिल्या राऊंडमध्येच नापास, ते काय उपयोग नाही. धर्माचे जे अनेक भाग आहेत, स्नान संध्या हे तर आहे, शुचिर्भूत राहणं हे तर आहे, पण गाईची सेवा, आईवडिलांची सेवा, देवांची सेवा ही जर नसेल, स्वामींना मान्य नाही. आणि याही पेक्षा महाराजांचा अतिशय जर कडाडून प्रहार असेल तर तो परद्रव्य परदारा. जर या बाबतीत जर ढिलेपणा असेल, साधना कुठल्याही मार्गातली जमणार नाही. ह्या नाही त्या नाही, हे पहिले म्हणजे निकषच आहेत. त्यांनी अनेक पत्रात दिले असं लिहून. आता ही पत्र समक्ष वाचून दाखवणं मला अवघड आहे वेळेच्या दृष्टीने, पण स्पष्ट स्वच्छ स्वामी उदार आहेत बरं का. तसे त्यांना सहानुभूती आहे. किती सहानुभूतीचं एक साधं उदाहरण सांगतो. शंकरराव मार्कंड म्हणून एक फार मोठे शिष्य होते की त्यांची दत्तभक्ती ओतप्रोत होती, शिवाय महाराजांची सेवाही होती. अनेक नोकरीचे अनेक प्रयत्न केले, धंद्याचे केले, कशात यश नाही आलं. तर त्यांना एका मित्राने सांगितलं, अरे तू नुसतं माझ्याबरोबर कारकून म्हणून येतो, त्यापेक्षा तू माझ्याबरोबर
पार्टनर म्हणून चल ना, बुकी हो. बुकी म्हणजे कसला, रेस कोर्स मधला. आता रेस खेळणं हे आता आपल्या आजच्या दृष्टीने किंवा कुठले चांगलं आहे का? निश्चितपणे नाही. पण मान्यता दिली महाराजांनी. चालेल म्हणले, तुला आता काहीच नाही आहे तर कर कर, तू अवश्य कर, धंदा खूप फायदा मिळेल. पण एक लक्षात ठेव, हे 6 वर्ष करायचे, 6 वर्षांनी हे पूर्ण बंद करायचं बरं का, हे लक्षात ठेव. म्हणजे तसे उदार किती म्हणजे एका बाजूनी ते स्पष्ट सांगतात, हे करू नका, ते करू नका. आता इथे हो म्हणतायत. मग आता हा पैसा चांगला का वाईट, आला प्रश्न. पण यात अधर्म नाही. म्हणजे काय की मुद्दाम कोणाला फसवले पैशासाठी असं काही नाही. शंकररावांना उदंड पैसा, म्हणजे त्या काळात महिन्याला 50,000 70,000 इतका फायदा, निव्वळ फायदा व्हायचा त्या काळात. म्हणजे 40 ते 50च्या काळात. म्हणजे आज किती झाला फायदा बघा ना आजच्या भाषेत, एवढा मिळायचा. आणि शंकरराव मस्त आनंदित, त्यांनी महाराजांची सेवा करावी. त्यांना बंगला घेऊन दिला, त्यांना पुण्यात बंगला घेऊन दिला, काशीला त्यांचा आश्रम बांधला, दत्ताचं अतिशय मोठं मंदिर बांधलं, पैसा चांगला खर्च केला. पण स्वामी तसे फार, त्यांनी सांगितलं 6 वर्षच कर बरं का, नंतर नाही. तेवढं विस्मरण झालं आणि नंतरही धंदा केला तर इतकी इतकी नुकसानी येत गेली की सगळं विकावं लागलं, मिळवलेलं सगळं घालवावं लागलं. पदप्रतिष्ठा आपोआप जातेच, हे सगळं गेल्यावर गेली ती. तसे ते उदार आणि सहानुभूती असलेले होते बरं का. म्हणजे शंकरराव विसरले तर त्यांच्यावर रागवले, चिडले नाही. उलट त्यांनी काशीचा आश्रम होता तोही विकून टाकला 16,000 रुपयाला. स्वामींनी ते पैसे त्याला देऊन टाकले. तुझं कर्ज कमी होईल बाबा, मला काय करायचं आश्रम. किती कनवाळू असावं, इतके कनवाळू होते. पण अधर्माला कधीही आणि आईवडिलांशी द्रोह करण्याला तर नाही. साधनेच्या बाबतीत अतिशय कणखर होते. ते म्हणले साधना घेतली एवढ्यावर भागत नाही, निरंतर हा शब्द वापरला. निरंतर ब्रह्मचर्यपूर्वक हे काम केलं पाहिजे. आता ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर गृहस्थाश्रमी करायचे. गृहस्थाश्रमाचे ब्रह्मचर्याचे नियम वेगळे, इतरांचे वेगळे. ब्रह्मचर्यावरनं विषय निघाला एक साधक नियमित साधना करणारा. पण काही केल्या त्याला अनुभव असा आला की शक्ती विशुद्ध चक्रापर्यंत येते, इथून इथपर्यंत येते, पण इथे प्रवेश तिचा करायचा आहे, होत नाही आहे. महाराजांना प्रार्थना केली की असं का हो. स्पष्ट उत्तर दिलं, इसके लिए ब्रह्मचर्य पालन करना अत्यंत आवश्यक था और है. अगर हो सके तो ही सहस्त्राचार दार में वो प्रवेश करेगी. हे जे यमनियम आहेत ना, अहिंसा, सत्य, आस्तेय, अपरिग्रह, हे खरे पहिले आवश्यक आहेत. आणि ते जर झालं तर पुढचं सगळं नीट होईल. या दीक्षेच्या संदर्भामध्ये यामध्ये काही करावं लागत आहे. केवढं आश्चर्य आहे ना की केवळ त्यांचा संकल्प कुंडलिनी जागृत हो की इकडे होतीये असं कुठेही जगात नाही. फक्त शक्तिपात मार्गातच आहे. शक्तिपात मार्ग
हा वेद विरोधी नाही, पण तो गुप्त आहे. ते प्रकट गुह्य बोले, माऊली म्हणते राजविद्या राजगुह्य, हे प्रकट गुह्य आहे. नाही जे उगाच खेरापत रस्त्यात वाटावी इतकं सोपं नाही. त्याला गुरूंची सेवा आणि त्यांची कृपा, गुरु कृपा ही केवल, बाकी काही उपयोग नाही. म्हणजे तुम्ही इतकं तप केलं, इतका जप केला नाही. जपाला महत्त्व दिले. स्वामींनी अनेकदा जप साधनेला महत्त्व दिले. अनेक ठिकाणी ते असं म्हणतात की ते जाऊ दे, सगळं तर काय वाचत बसत नाही, पण त्यांच्या मनात होतं की हे सगळं लिहून प्रकाशित करावं. स्वामी स्वतः कवी मनाचे होते. त्यांनी काही काही कविता लिहिल्या. आणि सांगायचं कारण आपल्या दत्तगुरूंवरती सुद्धा त्यांनी एक फार चांगली कविता लिहिली, ती आत्ता आणली नाही मी इथे. अनेक देवतांबद्दल. आणि हे याहीपेक्षा आणखी गोष्ट सांगायची, स्वामींचा गळा अतिशय गोड होता आणि तल्लीन झाले ना तर देहवान विसरत असत. आणि हे जे निसर्ग सौंदर्य म्हणतात याचे तर ते फार चाहते होते. लंगोटी लावणाऱ्या या स्वामींनी काशीत असताना काय करावं माहिती आहे? हे कवी मनाच हा माणूस असा की कुणीतरी यांना पैसे दिले दक्षिणा म्हणून, खूप दिले. यांनी एक होडी विकत घेऊन टाकली. आता ही होडी चालवायची कशी? एक तो नावाडी, त्याला दरमहा 7 रुपये मंजूर केले, 7 रुपये द्यायचे. आणि त्याचं काम काय की हे म्हणतील तेव्हा गंगेतनं यांना फिरवून आणायचं नेत. आणि हेही असं की मुद्दाम सकाळी जे जायचे ना, मग असं तसं कशाला पहाटची साधना झाली की नौकेत बसायचं, नौकेतून परत इरायला जायचं, तिथे प्रातर्विधी उरकून मग बुचकुळी मारून यायचं. काय रममाण होत असत त्या गंगा लहरी, मस्त होतं. तर त्यांना अशी इच्छा झाली की आपण हे सगळं आपल्या मनात जे आहे, अनुभवलं आहे, हे सगळं लिहून काढावं आणि मार्गदर्शक योगमार्गाला उपयुक्त अशी सूत्र लिहून काढावी. जवळजवळ निम्मी वही भरत आली. त्यांनी सांगायचं, यांनी लिहायचं. आणि पुढे एकाएक काय वाटलं, हे बंद करो ये. अरे वो शंकराचार्य इतने बड़े, तो मैं क्या लिखूंगा, नया क्या लिख सकता हूँ, है फजूल है सब, बंद करो. नाहीच लिहायचं. पुढचं ते बंद केलं तरी. आणि जे काही लिहिलं त्या वह्या पांचेतमध्ये खलास झाल्या. कारण भुजंगराव नानांच्याकडे होत्या, गेल्या त्या. पण मुद्दा हा की एका बाजूला कठोर कर्मठ होते. किती कठोर म्हणाल तर लाकडाची बाहुली जरी हातात धरली, मान्याने आंघोळ करा म्हणतात. असला स्त्रीलंपटपणा चालायचा नाही. जाहिरातीतल्या स्त्रिया तर अजिबात नाही. म्हणजे अर्थात स्त्रिया नाही, म्हणजे स्त्रियांनी पुरुषांचं तोंड पाहू नये असं. त्यांच्या काही अगदी मनापासून लिहिलेले पत्र आहेत, तर वाचून दाखवतो. कारण त्यांचे विचार जर नाही ऐकले आणि आत्मसात नाही केले तर नुसतं गुणगान करून काय उपयोग आहे. नागपूरहून त्याने लिहिले, चिंता नहीं करना परंतु मेरे प्रति लक्ष्य रखना,
गुरु की सेवा करना शिष्य का कर्तव्य है। गुरु और श्री दत्त एक है। गुरु में मनुष्य बुद्धी करना महापाप है। हे मी का वाचून दाखवतो तेही सांगतो। हल्ली असं झालंय, स्वामी त्यांचं निर्माण झालं, यंत्र निर्माण झालं आणि आमच्या गुरु महाराजही पडद्याआड आत्ता मजा बघतायत. खरंच आत्ता चाललंय ते त्यांच्या इशाऱ्यानेच चाललंय. पण हे सगळे महात्मे गेले तर माझ्यासारखे तो तर एक गुरु खूप आहेत. आणि मग त्यांच्याकडे काही लोक आहेत, अहो ते त्यांच्याकडे गेलो होतो ना, ते असं म्हणाले तसं. हे बघा, ते गुरु म्हणून गेलात ना, मग आता त्यांची कशाला तक्रार घेऊन माझ्याकडे आला. म्हणून मी हे पत्र वाचून देतो. पहला श्री गुरु का चरण वंदन करके पीछे श्री दत्त का चरण करना पड़ता है. दत्तनंतर आदि गुरु. माता पिता जन्म देते हैं. गुरु जो शक्तियुक्त मंत्र देता है तो शिष्य को दूसरा जन्म होता है. यदि शिष्य गुरु को छोड़कर श्री दत्त भक्ति करे तो भक्ति का फल तो कुछ भी होता नहीं. स्पष्ट म्हटलंय. आदि गुरु. अधिकंतु शिष्य पाप के भागी होता है. गुरु दुखित होने से, अपमानित होने से श्री दत्त दुखित होते हैं, अपमानित होते हैं. तेव्हा गुरु सेवा ही अत्यंत महत्वाची. एकदा भालेरावांच्या मुलाला, नारायणला त्याने सांगितलं, रोज 1200 गायत्री जप कर. ते केल्यानंतर बाकी नाही काय केलं तर चालेल. इतकं या मंत्राला स्वामींनी महत्त्व दिलंय. त्याने स्पष्ट म्हटलंय, दीक्षाही घ्या, पण जो पहिला तुमचा मंत्र असेल तो सोडू नका. किंवा गुरूंना सांगा मला मंत्र दीक्षाही द्या. आणि दोन्हीही चालू ठेवा. दोन्हीचा एकमेकाला फायदा आहे. साधनेला बसल्यावर जप नाही करायचा. हा आपोआपातून सुरू झाला तर उत्तम आहे. नाही तर आणि आता शेवटचा मुद्दा सांगायचा म्हणजे असा आहे, स्वामींनी एका पत्रात नारायण नवीन वर्ष के शुभाशीर्वाद आणि पत्र काय लिहिले, फक्त 4 ओळी. कोणत्या? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, मना सज्जना भक्तिपंथेशी जावे, तरी श्री हरी पाविजे तो सोवावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. लोकनाथ तीर्थ ते कुठले आणि या ओळी कुठल्या? आणि याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या वाङ्मयाचा पूर्ण अभ्यास त्यांनी केलेला होता. वारंवार ते असं म्हणत असत, म्हणजे दाखले देत असत. आणि विशेषतः त्यांचं साम्य वैचारिक दृष्ट्याचं बोलायचं तर जास्ती कुठे असेल तर रामदास स्वामींची आहे. आणि एकदा त्यांना विचारलं की का हो तुम्ही एकसारखं स्वामी समर्थांचं का असं हे देता? तर त्याने सांगितलं की मेरा पिछला जन्म महाराष्ट्र में हुआ था और इस कारण मुझे महाराष्ट्र के संतों के प्रति बहुत बहुत आस्था है. इतर कुठल्याही देशात स्वामी गेलेले
आणि त्यांना कालीमातेने जाऊ दिलं नाही. ते काशीला गेले की ते लगेच म्हणे चलो दक्षिण. आणि दक्षिण म्हणजे कुठे? एक तर होशंगाबाद नाही तर पुणे. हा आदमधनं बार्शी सोलापूर ते आहे. पण महाराज जे गुरु महाराज बार्शीत होते तोपर्यंत ते बार्शीला जात होते. नंतर ते जसे पुण्याला आले, पुण्याला येत राहिले. 20 नारायणपेठच्या चाळीत हा महात्मा आनंदाने राहत होता. त्यांचा बालभाव किती होता माहिती आहे? अतिशय बालभाव. म्हणजे एवढे तत्वज्ञ वेदांती अमुक तमुक मनाने अगदी लहान मुलासारखी होते. यांची प्रकृती सारखी बिघडलेली आणि सारखी पथ्य 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 जेवायचं नाही तर भयंकर उष्णता वाढायची. आणि त्यामुळे सकाळचा जो प्रातर्विधी हा सावकाश व्हायचा. उठल्या उठल्या जाणं तर नाहीच. आणि मग काही काळ तर ते इतकं बिघडलं तंत्र. नाना म्हणले, नाना म्हणजे बालेराव, इनिमा मी देतो, घेता का? ते आयुष्यात कधी घेतला नव्हता. तो क्या है एनिमा? त्यांनी सांगितलं. हां, म्हणजे तसं पाहिलं तर धोती बस्ती नेतीतला हा एक भागच आहे एनिमा सुद्धा. नानाने दिला एनिमा. दिल्यानंतर मग नानांच्या खोली बसतात. तो संडास चाळीचा लांब असते. गेले तिथपर्यंत पोचले. विधी उरकला आणि संडासचं दार उघडून जोर जोर, अरे नाना, अरे क्या इतना बडा आनंद हुआ. फारच चांगलं. आणि सगळ्या आळीतले लोक बघायला लागले, त्या चाळीतले, हे काय ओरडतात आणि काय झालं काय. हे जोरदार ओरडतात. नाना काहीतरी आतमध्ये कामाला, त्यांना यायला वेळ, ते यांचं ओरडणं चालू. बडा आनंद हुआ, बडा आनंद. आणि नाना दिसल्यानंतर त्यांना आलिंगन देऊन म्हणले, अरे क्या कहू, बहुत ही अच्छा. मैं लहान मुलगा जितक्या निसंकोचपणे आणि काय कोणाची पर्वा न करता आपला आनंद असो, दुःख असो, राग असो, हा जसा व्यक्त करतो तसा व्यक्त करण्याची त्यांची पद्धत होती. इतक्या निर्मळ मनाचे, वेदांत विद्या विशारद असलेले, पण महाशक्ती संपन्न असलेले स्वामी. अर्थातच आम्ही त्यांना म्हणणार नाही, आम्ही म्हणणार आमच्या गुरु महाराजांमुळे लाभले. जर गुरु महाराज नसते तर त्यांची गंगा आमच्यापर्यंत कशी पोचते आली नसती झाली. महाराष्ट्रीयांचं भाग्य आहे ते. म्हणून ही विद्या अत्यंत सावधपणे जपली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. गंगाधर तीर्थांनी जे सांगितलं होतं नारायण तीर्थांना की तुझ्या हातात मी अग्नीचं कंकण बांधतोय, हे अग्नीची ज्योत तुला जपायची. ही विद्या, ही शक्तिपात, ही अशी गोष्ट आहे. आता हे सगळं मिळाल्यानंतरही जर मनात काही प्रश्न राहतील तर त्याची उत्तरं साधना देईल, महाराज देतील. त्यांना शरण जाणं एवढंच आपल्या हातात, दुसरं काही नाही आहे. खूप बोलायचं होतं अजूनही. असं वाटतं की असे अनेक प्रश्न सारखे येतात मनात की असं आम्ही करतो, मग हे असं का होतं, तसं करतो, ते हे असं कसं, ते कसं येतात. आणि इतका त्रास साधकांना देवाने तरी का द्यावा. देव नाही देत. आपल्या गाडीची ताकद कमी असते. घाट चढताना ती गाडी करत वर जाते. जर ताकद जर त्याची जास्त असली तर मग काय नाही, चालली वर. तर ते सर्व पूर्वपुण्याईवर आधारलेलं आहे. आपलं जेवढं असेल तेवढंच मिळ आहे. पण एक नक्की की महाराजांनी 2-3 ठिकाणी पत्र लिहिलं आहे. एक बार
दीक्षा होने के बाद जीव 3 जन्म में मुक्त हो जाता है. तिसऱ्या जन्मात देह सोडण्यापूर्वी तो मुक्त झालेला असेल. आणि देह सोडण्याचं काय काळ म्हणजे त्यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल तर वारंवार लिहिले की मला खेद नाही आहे हे होणार म्हणून, पण पुढे चांगलं होईल. त्यामुळे एवढं प्रेम, इतकी मोठी कृपा. मला सांगू का, मला बाकी काय अनुभव जरी नसले तरी हा अनुभव आहे की मी कुठल्याही सत्पुरुषांच्या दरबारात गेलो तर सत्पुरुष ओळखतात हा कुणाकडचा काय आहे आणि मग ते जवळ करतात. मग ही झाली, एवढी जरी झाली तरी काय थोडं झालं का, हे आयडेंटिटी कार्ड केवढं मोठं आहे ना, तेवढं मिळालं तरी पुष्कळ झालं. पुढल्या जन्मी पुढचं काय डॉक्टरेट मिळायची ते मिळेल. म्हणजे या मार्गातले डॉक्टर आहे, लौकिकातले डॉक्टरेट दिली त्याने आम्हाला, असं काही नाही. तर अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे. नाही ताल ज्ञान, नाही कंठ सुस्वर, मुखावाटे नाही झाला स्पष्ट शब्दोच्चार, तरी सुद्धा आपण मला क्षमा करा. आणि ही कृपा वाढत जाऊ देत. अशा आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या